नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी बेकरीमध्ये मिळतात असे रसरशीत गुलाबजाम। पण हे गुलाबजाम आपण गुलाबजाम प्रेमिक्सपासून न बनवता रव्यापासून बनवणार आहोत। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। तुम्ही ते पाहू शकता, अगदी रसरशीत असे हे गुलाबजाम बनले गेले आहेत। करायला एकदम सोपे आहेत, अगदी कोणीही बनवू शकेल। नवशिकेही अगदी पहिल्यांदा बघितल्या बनवतील, इतकी ही रेसिपी सोपी आहे। चला तर सुरुवात करूया। गॅसवर कढई गरम करून घेतले, त्याच्यामध्ये पाऊण वाटी रवा घेतला आहे। रवा तुमच्याकडे जर मोठा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या, नाहीतर जर एकदा आपण चिरोटी बनवायसाठी रवा वापरतो तो वापरला तर चालेल। मंद आचेवर आपल्याला 5 ते 7 मिनटं रवा छान भाजून घ्यायचा आहे। आता 5 ते 7 मिनटं इथे छान रवा मी भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घातलेला आहे। तूप घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिट छान असा रवा भाजून घ्यायचा आहे। जितका आपण रवा हा असा छान भाजून घेऊ, तितकेच आपले गुलाबजाम अगदी मऊसूत आणि छान रसरशीत बनतात। आता याच्यामध्ये इथे मी पाऊण वाटी दूध घेतलेला आहे, त्यातील थोडं घालत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। छान असं दुधामध्ये हे मिश्रण शिजवून व्यवस्थित असं घट्टसर गोळा होईल इथपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। मला हे मिश्रण भिजवण्यासाठी इथं मला पूर्ण 1 वाटी दूध लागलेलं आहे। मी सुरुवातीला पाऊण वाटी घेतलं होतं, नंतर थोडंसं पाव वाटी वाढवलेलं आहे। तर आता आपण हे मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घेतल्यानंतर थोडंसं ते पसरून घेऊन आपल्याला हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊया। तर एक कढई घेतली, कढईमध्ये 1 मोठी वाटी साखर घेतले, त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही जास्त इथे साखरेचा वापर करू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून आपण पाक बनवायला ठेवूया। इकडे मिश्रण गार झालेलं आहे। आता या मिश्रणामध्ये 1-2 चमचे दूध पावडर घातलेली आहे आणि आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मऊसूत असं आपल्याला हे पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे। इथे पीठ आता आपला मळून झालेला आहे। दुसरीकडे छान असे पाकाला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता आपण हा पाक गार होण्यासाठी असाच बाजूला ठेवून देऊया। आता जे रव्याचं मिश्रण मळून ठेवलं होतं ते पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित असं मळून घेऊया, जेणेकरून ते अगदी मऊसूत असं बनेल। अर्धा मिनिट व्यवस्थित असं हे पीठ मळून इथे मी एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता याच्यातील थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ज्या आकाराचे गुलाबजाम बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता। तर इथे मी गोल न बनवता ह्याला एक वेगळा शेप देणार आहे। तुम्हाला जर गोल बनवायचे असतील तर तुम्ही गोलही हे गुलाबजाम बनवू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी या पद्धतीने इथे हे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत। याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। आता हे बनवलेले गुलाबजाम एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि बाकीचे ही गुलाबजाम याच पद्धतीने बनवून घेऊया। तर सुरुवातीला आपण काय करायचं, थोडासा पिठाचा गोळा घेऊन दोन्ही हाताने थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे तो अजून मऊ होतो आणि त्यातला आपल्याला आकार द्यायला सोपे पडते, अगदी पटकन हा आकार बनला जातो। तर बघा, याच पद्धतीने मी संपूर्ण इथे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत। आता इथं आपण जेव्हा गुलाबजाम बनवायला घेतो तेव्हा छान असं तेल गरम करायसाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि छान तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आता हे आपण गुलाबजाम तळायसाठी तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान असे तांबूस रंगावर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी एकसारख्या रंगावर आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत। तर या पद्धतीने आपल्याला संपूर्ण गुलाबजाम इथे तळून घ्यायचे आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
आता इथे हा पाक छान असा गार झालेला आहे. आता हे सर्व गुलाबजाम आपण या पाकामध्ये सोडून पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक 5 ते 6 तासासाठी हे असेच बाजूला ठेवायचे आहेत, जेणेकरून तो पाक पूर्ण गुलाबजाममध्ये व्यवस्थित असा मुरला जाईल. मी हे रात्री बनवले होते, त्यामुळे मी रात्रभर हे असंच ठेवलं होतं. तर इथे तुम्ही सकाळी पाहू शकता अगदी संपूर्ण गुलाबजाम टम्म असे रसरशीत बनले गेलेले आहेत. अगदी आतपर्यंत या गुलाबजाममध्ये रस उतरलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. अगदी मऊसूद असे हे गुलाबजाम बनले गेलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा. तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि इतरांनाही तुम्ही ही गुलाबजाम एकदा करून खायला घाला. धन्यवाद.